रंजीनचा 53-504 मॉडेलचा फिल्टर मल्टीपट वॉल. हा मल्टीपट वॉल पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. मी आज तुम्हाला ह्याची सेटिंग शिकवणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर हे 2 बटणं 5 सेकंदासाठी दाबून धरायचे आहेत. अप ॲरो आणि डाऊन ॲरो. हे 5 सेकंद दाबून झाल्यानंतर ना एक बीप साऊंड करून हा अनलॉक झाला. आता आपण ह्याची सेटिंग कशी करायची ते समजूयात. हा अनलॉक झाल्यानंतर इथे एक चावीचा सिम्बॉल आला होता, तो निघून गेला. आता 1 नंबरचा बटन दाबून आपण आता सेटिंगमध्ये जाणार. ही आपली पहिली सेटिंग आहे टायमिंगची. इथे घड्याळाचा खाली सिम्बॉल आलेला आहे, म्हणजे आता आपल्याला टाईम सेट करायचा आहे. टाईम सेट करण्यासाठी पुन्हा ह्याच बटनाला दाबायचं आहे. इथे आपण हवर्सची सेटिंग करू शकतो 24 हवर्समध्ये. ओके. आणि इथे त्याच्या पुढे आपण ही मिनिटाची सेटिंग करू शकतो मिनिट्समध्ये. आता हे बघा, आता सध्याचा टाईम हा प्रॉपरली 12:49 झालेला आहे, म्हणून ह्याच्यावरती सेट करतोय आणि पुढे जातोय. ओके. पुढे जाण्यासाठी आता पुन्हा आपल्याला खालचा ॲरो दाबायचा आहे. ओके. ह्यात आपल्याला 2 मोड मिळतात, A02 आणि A01. हे बघा, A01 म्हणजे आहे की आपण एक सर्टन टाईम सेट करू शकतो की त्या टायमिंगला हा फिल्टर वॉल बॅकवॉशला जाईल. म्हणजे त्याचा आपण जे टाकलेला OBR आहे तो संपल्यानंतर सुद्धा. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो सध्या A01 ठेवून. A01 ठेवून आपण पुढे गेल्यानंतर ना आपल्याला ही एक सेटिंग येते. ही सेटिंग आली म्हणजे समजायचं की आपण आता ह्याचा टाईम सेट करतोय. 0200 म्हणजे आपण हा रात्रीचा 2चा टाईम सेट केलेला आहे. आता हा रात्री 2 वाजता बॅकवॉशला जाईल ह्याचा OBR संपल्यानंतर. ओके. ह्याचा OBR आपण ह्याच्या पुढे सेट करतो. आता हा मी 10,000 लिटर ह्याचा OBR सेट केलेला आहे. ह्याच्यानंतर ना आपण पाठी जाऊयात पुन्हा एकदा आणि मी तुम्हाला आता A02ची पण सेटिंग सांगतो. A02 म्हणजे इमिजिएट रिजनरेशन किंवा इमिजिएट बॅकवॉश. इमिजिएट बॅकवॉशला आता बघा, मी हा सेटिंग सेट केल्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना मला आता ह्याने टाईम विचारला नाही. हा डायरेक्टली आता OBRवरती आला. आता मी इथे ह्याचा OBR सेट केला 10,000 लिटर. ओके. म्हणजे A01 आणि A02मधला फरक तुम्हाला समजला का? A01मध्ये हा आपण ठरवलेल्या टायमिंगला बॅकवॉशला जातो आणि A02 म्हणजे हा इमिजिएट जातो. ओके. आता पुढे जाऊयात. आता इथं HU03 आणि इथं कोपऱ्यात EL आलेला आहे. आपल्याला हा 3 टाईपमध्ये फ्लो दाखवतो. एक गॅलवनमध्ये, दुसरा मीटर क्यूबमध्ये आणि तिसरा लिटरमध्ये. मी 3 ठेवला म्हणजे तो लिटरमध्ये आहे. हे बघा, 2 नंबर आहे गॅलवन, 1 नंबर आहे मीटर क्यूब आणि 3 नंबर आहे लिटर. ओके. मी हे सेट करून पुढे जातो. F01 आहे. हा इथे F00 असला पाहिजे. जर एखाद्या जागेवरती टर्बिडिटी जास्त असेल, म्हणजे पाण्यामध्ये गाळ माती जास्त असेल, तर तुम्ही ही सेटिंग F01 किंवा 2 किंवा 3 तुमच्या टर्बिडिटीवरती डिपेंड आहे, सेट करू शकता. F01 म्हणजे काय, तर हा बॅकवॉशला जाईल, पुन्हा रिन्सला जाईल, हा पुन्हा बॅकवॉशला जाईल, पुन्हा रिन्सला जाईल. म्हणजे ह्यानी ही प्रोसेस डबल केली, म्हणजे F01. आता 2 केला असता तर ह्यानी हेच बॅकवॉश आहे ना 3दा केलं असतं, म्हणजे बॅकवॉश रिन्स, बॅकवॉश रिन्स, बॅकवॉश रिन्स. A04ला हे अजून 1नी प्लस होत जाईल, 5ला प्लस होत जाईल, 6ला प्लस होत जाईल. ओके. आता माझी त्या टर्बिडिटी कमी आहे असं समजून मी F00 करून पुढे जातो. ओके. आता हा 2 आणि 10ला 2-10 म्हणजे काय, दोन्ही ॲरो आपले 3 ॲरो बघा वरती चाललेत, म्हणजे आता हा बॅकवॉशला जातोय. बॅकवॉशचा टाईम किती सेट केला तर 10 मिनटं, म्हणजे हा 10 मिनटं बॅकवॉशला जाईल. ओके. तो इनडायरेक्टली सेटच असतो. तुम्ही तुमच्या हिशोबात 15 मिनटं 20 मिनटं सुद्धा सेट करू शकता. ओके. आता नेक्स्ट स्टेप. ओके. 3 हा काय आहे रिन्स. आता बघा सगळे ॲरो खाली चाललेत, म्हणजे आता हा रिन्स करतोय. हे सुद्धा मी 10 मिनटं सेट केलेलं आहे. पाहिजे तुम्ही इथून असं एडिटसुद्धा करू शकता, प्लस मायनस करू शकता. ओके. आता मी पुढे जातो. C0100. तुम्हाला ह्या सेटिंगला काहीसुद्धा करायचं नाही. ही सेटिंग एवढ्यासाठी आहे की आपल्या इथे जर हाय HPचा असेल, जास्त प्रेशरचा असेल आणि त्यावेळेस ह्याच्यात जी मोटर आहे ती रोटेट होत असेल, त्या टायमिंगला आपण एक सॉलिड वॉल लावून ते प्रेशर बायपास करू शकतो. त्यासाठी ही सेटिंग आहे, तुम्ही करू शकता. ही क्लोजिंग सेटिंग आहे. एज 30 डेज ठेवायचं आहे. हे कंपल्सरी तुम्ही ठेवायचंच आहे. 15 दिवस तरी ठेवा किंवा 30 दिवस ठेवा.
तुमच्या हिशोबात तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करा. हे कशासाठी आहे तर समजा की आता मी 10,000 लिटरचा ह्यात OBR सेट केलेला आहे आणि कस्टमरनी 15 दिवस झाले तरी पण 5,000 लिटरच पाणी वापरलेलं आहे. आता काय झालं, त्यात बराचसा गाळ साठून राहिला. गाळ साठल्याने त्याचा स्लज निर्माण होऊन ते ब्लॉकेज होऊ शकतं. त्यामुळं कसं आहे की तो 5,000 लिटर जरी OBR झाला असेल आणि जर तुम्ही इथं 15 डेज सेट केलेला असेल तरीसुद्धा तो बॅकवॉशला जाईल 15 दिवसानंतर, कारण की तो जास्त वेळ कचरा साठवून ठेवणार नाही ह्यासाठी. ओके, तर पुढची सेटिंग आहे ती इथे तुम्हाला दिसतोय की आता हा किती वेळा ह्यानी बॅकवॉश केलं आत्तापर्यंत. तर आता मी ह्याला 2दा सेटिंग केली याची, तेव्हा हा 2 वरती आला. ओके, ह्याने आजपर्यंत किती वेळा बॅकवॉश केलं ते आपल्याला इथं समजू शकतो. म्हणजे आपल्याला त्याची वेगळी रिडिंग ठेवायची गरज नाही आहे. आता इथे तुम्ही आज मी 2 बघितलं आणि आता 4 दिवसानंतर मी 2 बघितलं, तिथं 3 झालं असेल तर मी समजून जाईल की ह्याचा बॅकवॉश खरंच झालेला आहे. ओके, तर इथे ही सेटिंग नाही आहे. हे बघा, काहीसुद्धा इथं सेटिंग चेंज करता येत नाही, हे ऑटोमॅटिकली येऊन जातं. आता पुन्हा आपण टायमिंगवरती आलो, म्हणजे आपली आता ही सेटिंग पूर्ण झालेली आहे. ह्या मॉडेलचा नंबर आहे 53604. ओके, आता हे सगळं सेव्ह झालं. आता सेटिंग सेव्ह करण्यासाठी आहे की नाही, हे 2 नंबरचं बटन आहे ना, हे दाबून सेटिंग सेव्ह झाली. आता बघा तुमचा इथं 10,000 लिटर OBR जो सेट केला होता तो आला. आता काही जणांना प्रश्न असतो की नाही आता मला हा इमिजिएट बॅकवॉश करायचा आहे, इमिजिएट रीस करायचा आहे, मॅन्युअली करायचं आहे शॉर्टकटमध्ये. आता काय झालं आहे की माझ्या घरी आज कस्टमर आलेत आणि हा आता मला हे पटकन करून घ्यायचं आहे. काही कस्टमर आल्यानंतर किंवा माझ्या घरी पाहुणे आल्यानंतर ना मला हा बॅकवॉशला जातं कामा नाही. तर काही करायचं नाही आहे, जस्ट हे 2 नंबरचा एकदा बटन प्रेस करायचा आहे, तो बॅकवॉशला निघून गेला. तो त्याची प्रोसेस करायला निघून गेला. आता तो बॅकवॉश करेल, रिन्स करेल, पुन्हा फिल्टर मोडवरती येईल. ओके, पण हे सगळे प्रोसेस आपण अनलॉक असतानाच करू शकतो. तुम्हाला मी दाखवलं अनलॉक कसं करायचं ते. हे बघा, आता बॅकवॉशला गेला आणि टाईम चालू झाला. ओके, आता मी हे स्किप केली व्हॅल्यू ह्याची आणि आता पुढे गेलो. आता हा रिन्सला गेला. आता पुन्हा मी ह्याला स्किप केलं, आता हा फिल्टरला जाईल. ओके, हा फिल्टरला गेला, पुन्हा तुमचं आउटपुट OBR तुम्हाला मिळालं. ओके, सगळी प्रोसेस करायच्या आधी आपल्याला मल्टीबोर्ड अनलॉक करणं गरजेचं आहे. अनलॉक करण्यासाठी अप अँड डाऊन ॲरो 5 सेकंडसाठी दाबून धरल्यानंतर ना इथं जी लॉक कीचा सिम्बॉल आहे हा जाईल आणि तुम्हाला सेटिंग करता येईल. ह्याच्यामध्ये जेव्हा मल्टीपोर्ट चालू असतो, आता पूर्ण सेटिंग झाली आणि फंक्शनमध्ये असेल, तेव्हा तुम्हाला तो तुमचा आउटपुट OBR दाखवेल. म्हणजे 10,000 जे तुम्ही टाकलेलं आहे ते हळूहळू मायनस होत जाईल. त्याच्यानंतर ना तुम्हाला लाईव्ह फ्लो दाखवतो, म्हणजे आता किती लिटर पर मिनिटने पाणी पुढे चाललेलं आहे ते दाखवेल आणि तुम्हाला त्याच्यात आत्ताचा टाईम जो म्हणजे तुम्ही जो सेट केलेला आत्ता टाईम आहे तो तुम्हाला 24 तासाच्या हिशोबात टाईमसुद्धा दाखवेल. ओके, धन्यवाद.